नमस्कार. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. सिक्रेट ऑफ द फिटनेस. जवळजवळ 2009 सालापासून प्रोफेशनल फिटनेससाठी वेगवेगळे कोर्स केले, वेगवेगळ्या ट्रेनिंग्स घेतल्या. त्यामध्ये असं जाणवलं की फिटनेस म्हणजे नक्की काय, आणि फिटनेस हे तुम्हाला कोण नीट सांगू शकतो, तुमच्याकडनं कोण नीट करू शकतो. तर हाच एक विषय मी आज घेऊन आलो आहे. आपण पाहतो वेगवेगळ्या जाहिराती, फिटनेसबद्दल पण जाहिराती असतात. त्यात तरुण मुलं तरुण मुली दाखवतात आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असतात. तर नीट विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की ज्या वेळेला यंग लोक, तरुण लोक जाहिरात करतात, आपण एक फिटनेसबद्दल बोलूया. थोडासा लांब होईल कदाचित व्हिडिओ, परंतु नीट कळण्याकरता मी हा बोलतोय. तर ज्या वेळेला ते ॲडव्हर्टाईज करत असतात त्यावेळेला ते तरुण आहेत आणि ते फिटनेसबद्दल सांगतात किंवा फिटनेसचे व्यायाम करत असतात. वास्तविक तरुण असताना शक्यतो काही आजार नसतात, सध्या आहेत परंतु नॉर्मली नसतात. आणि ते जेव्हा तुम्हाला सल्ले देत असतात, ते जेव्हा व्यायाम करून दाखवत असतात सगळ्यांसाठी, तर ते कुठेतरी बरोबर आहे. परंतु सगळ्या लोकांसाठी जर कोणी फिटनेसबद्दल सांगत असेल तर ती व्यक्ती ही अनुभवी पाहिजे असं वाटतं. कारण पुस्तकी ज्ञान हे तर आवश्यक आहेच, परंतु त्याचा जो अनुभव, त्याचं जे वय, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. की तरुण लोक जर दाखवत आहेत फिटनेसबद्दल रहस्य किंवा व्यायाम, आणि वय झालेले 50च्या वरती वगैरे हे ज्या वेळेला तुम्हाला फिटनेसचं रहस्य सांगत असतात, ते व्यायाम करून दाखवत असतात, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. कारण ज्या पद्धतीने तुमचं वय वाढत जातं त्या पद्धतीने तुम्हाला अनेक व्याधी होण्याच्या शक्यता असतात. परंतु त्याही वयामध्ये जर ते फिटनेस राखत असतील, फिटनेसबद्दल बोलत असतील, फिटनेसचे व्यायाम करत असतील, तर त्यांच्याकडून तुम्ही ते शिकून घेणं फार आवश्यक आहे. हा एकच मुद्दा आज मला तुम्हाला अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर माझ्या डोक्यात होतं की आज 2-3 दिवस माझ्या डोक्यात होतं की हा मुद्दा तुम्हाला सांगावा. की हेच एक रहस्य आहे की ज्या वेळेला तुम्हाला वयस्कर लोक फिटनेसबद्दल सांगतात, व्यायाम करून दाखवत आहेत, तर ते नक्कीच अतिशय प्रशंसा करण्यासारखं आहे. हे काही लोकांना समजत असेल कारण की ते त्या वयामध्ये गेलेले आहेत, परंतु मी तरुण मुलं, लहान मुलं आणि तसेच सर्व वयोगटातील लोक यांच्यासाठी हा जो विषय आहे, हा विषय फार महत्त्वाचा आहे. की तुम्ही ज्या वेळेला फिटनेसबद्दल समजून घेता त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीचा अनुभव, त्याची क्वालिफिकेशन, त्याचे एक्सपिरियन्सेस हे पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वय, त्याचं एज हे पण पाहणं आवश्यक आहे. कारण हेच एक मोठं रहस्य आहे की आपल्याला चॅलेंजेस हे जसजसं वय वाढतं तसतसं फिटनेसचे चॅलेंजेस हे येत असतात. त्यामुळे हा मुद्दा मी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकलो हे असं मला वाटतं आहे. म्हणून हा थोडासा प्रदीर्घ झाला आहे आणि काही पॉईंट्स मी सातत्याने तेच बोलतो आहे, परंतु त्याला महत्त्व आहे म्हणून मी बोलतो आहे. तर या सगळ्याचा तुम्ही फायदा घ्या. अजून काही माहिती असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. 9594674133. 2009 सालापासून फिटनेसबद्दल प्रोफेशनल कोर्सेस
प्रोफेशनल वेगवेगळे अनुभव कॉर्पोरेट्समध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर मी हे बोलत आहे. काही लोक ओळखतात, काही लोक ओळखत नाहीत, म्हणून मी हे बोललो. संतोष गावडे, वर्ल्ड पॉवर इंडिया संचालक. धन्यवाद.